नमस्कार मैत्रिणी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री बालाजी पवार। तुमच्यासोबत ना खूप सुंदर अशी आणि युनिक साड्या मी तुमच्यासोबत आणि ट्रेंडिंग साड्या सुद्धा घेऊन आलेली आहे। दसरा आणि दिवाळी गेला आणि काठपदर साड्या घालून बरेच जणांनी घातलेल्या असतात आणि घालतातच। आता वेळ आलेली आहे तर फॅन्सी साड्याची आणि ना साध्या सिंपल आणि चापून चुपून बसणाऱ्या अशा साड्या तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे आणि खूप सुंदर आहेत। जवळपास 7-8 साड्या आहेत। तुम्हाला त्यातली एक का होईना नक्कीच आवडेल, तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा। तर पहिल्यांदा तर ना मी हे फॅन्सी साडी आहे आणि ना हे प्लेन येणार आहे, एकदम प्लेन। यावरची बॉर्डर वगैरे ना तर खूप सुंदर अशी साडी आहे, एकदम शाईन मध्ये आहे। यावरती ना खूप सुंदर असं यावरती चमक आहे आणि ना मेन म्हणजे यावरचं ब्लाऊज जे आहे खूपच सुंदर आहे। ही साडी आणि यावरतीचं ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज आहे ते पण खूपच सुंदर आहे। आरी वर्कचं यावरती काम केलेलं आहे। हा पाठीमागला गळा आहे आणि पुढून सुद्धा खूप सुंदर असं आरी वर्कचं म्हणजे डिझाईन केली आहे। तर पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर आहे। यावरती ना खरंच खूप सुंदर दिसते साडी। तुम्हाला ना इकडल्या साईडला मी छोटासा व्हिडिओ दाखवते। तर खरंच खूप सुंदर आहे, अशीच प्लेन येते आणि ना एकदम चमक आहे या साडीमध्ये, त्यामुळे ना खूप सुंदर दिसते। ही झाली पहिली साडी। त्यानंतरची साडी म्हटलं तर हे जे की मी फक्त हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना ह्या साडीसाठी खूप ट्रेंड चालू आहे, तर तेच साडी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। ही साडी मी अजिबात खोलली नाही, आताच खोलते। साडी तर खूप सुंदर आहे, यामध्ये कलर सुद्धा भरपूर आहेत। तर साडी पाहू शकता, कटवर्क मध्ये याची बॉर्डर आहे, त्यामुळे ना साडी खरंच खूप सुंदर दिसते। चला तुम्हाला पूर्ण उकळून दाखवते साडी कशी आहे ते। तर हे पाहू शकता, खूप सुंदर साडी आहे आणि यामध्ये सुंदर कलर आहेत। यामध्ये प्रत्येकाची अलग चॉईस असते आणि हे जे आहे ना ब्लाऊज आहे, ब्लाऊज पण सुंदरच आहे, सेमच ब्लाऊज येणार आहे, त्यामुळे ना साडी खूप सुंदर दिसते। ही साडी ना खूप कमी रेटची आहे, 500च्या जवळपास आहे आणि बऱ्याचशा साड्या ना यामध्ये जास्त रेटमधल्या पण आहेत। तुम्हाला कोणती योग्य वाटते ते घेऊ शकता, मी दोन्ही तुम्हाला देते। म्हणजे 500 वाली पण आणि 700-800 पर्यंत पण आहेत, तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता। नॉर्मली सुतामध्ये फरक असतो, तर मला असं वाटतं की हे पण सुंदरच आहे, छान आहे। हे सुद्धा साडी ना 500च्या मनाने एकदम बेस्ट आहे, एकदम रिच लुक देते। त्यानंतरची एकदम वाव अशा साड्या आहेत, एकदम चापून चुपून आणि ना एकदम शाईन मधल्या ही साड्या आहेत। खरंच खूप सुंदर साड्या आहेत। तर बघा, याचा कलर ना खूप सुंदर असा आलाय। तर बघा याचं काम आणि यावरती ना सेम अशी चमक आहे। खूप सुंदर साडी आहे, वेअर केल्यानंतर खरंच खूप साडी सुंदर दिसते। यावरचं ब्लाऊज तर खरंच खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते। पूर्ण ना आरी वर्कचं काम केलेलं आहे, त्यामुळे ना खूप सुंदर साडीला लुक देणार आहे। हे ब्लाऊज वेअर केल्यानंतर आणि शिवल्यानंतर ना ही साडी एकदम जबरदस्त अशी साडी दिसणार आहे। बघा, खूप सुंदर साडी आहे। याचा कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आहे, एकदम चापून चुपून बसते आणि एकदम सगळ्यापेक्षा हटके कलर आणि हटकेचं डिझाईन वगैरे आहे। असं बाजारात साड्या बघायला भेटत नाहीत आपल्याला।
इथे ना माझा मोबाईल ना हँग झाला होता, त्यामुळे ना बंद पडला होता. त्यानंतर मी शूट करते, तर त्यानंतर इथून आवाज मी पाठीमागून देते, कारण ना मला असं वाटलं की माईक माझा चालू आहे, पण मला तो कधी बंद पडला हे कळालंच नाही. आणि त्यामुळे ना आवाज जो आहे ना अजिबात येत नव्हता. त्यामुळे ना मी आवाज इथून देत आहे. तर त्यानंतरची ही साडी आहे ब्लॅक कलरची आणि पूर्ण भरीव अशी साडी आहे. टिकली वर्कचं काम आहे आणि सूत सुद्धा खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि ना हे आहे ब्लाऊज, जे की ना टिकली वर्क मध्ये आहे आणि पूर्ण भरीवच आहे. तो ब्लाऊज सुद्धा पूर्ण भरीव आणि टिकली वर्क मध्ये आहे. तर बघू शकता तुम्ही साडी किती सुंदर दिसते, एकदम क्वालिटी ना A1 आहे. याची प्राइस ना फक्त 500च्या मध्ये तुम्हाला हे बसणार आहे. 500 पर्यंत काहीतरी तुम्हाला बसली होती. मेशोचे रेट ना थोडेफार चेंजेस होत राहतात, पण मला नाही वाटत की लगेच एवढ्या लवकर असे काही वाढतील म्हणून. पण ना साडी खरंच खूप सुंदर आहे आणि पूर्ण भरीव आहे. जशी फोटोमध्ये होती ना सेम तशी साडी ही आलेली आहे. त्यानंतरचं एकदम युनिक पॅटर्न हे आहे, फेंट गुलाबीमध्ये, आबोली कलरमध्ये म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर सेम हाच कलर तुम्हाला भेटणार आहे. आणि हा कलर ना इतका सुंदर दिसत होता, जास्त गडतही नाही आणि जास्त फेंटही नाही, मिडियम कलरमध्ये आहे. बरेच जणांना डार्क कलरही आवडत नाहीत आणि जास्त फेंट कलरही आवडत नाही. तर ही साडी ना खरंच खूप सुंदर आहे आणि पूर्ण यावर ना एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे आणि भरीव आहे आणि मोत्यात सुद्धा काम केलेलं आहे. तर तुम्ही बघा साडी कशी वाटते ते. आता बोलण्यामध्ये कसं होतं, थोडंफार इकडं तिकडं होतं, त्यावेळेस मी काय बोलले सेम तेच मला आता जमणार नाही बोलायला. तर बघा साडी मी पूर्ण उकलून दाखवते. त्यानंतर त्यावरचं ब्लाऊज जे आहे ना विदाऊट ब्लाऊज येणार आहे आणि ते सुद्धा खूप सुंदर आहे. त्यावरती सुद्धा पूर्ण भरीव आणि एम्ब्रॉयडरी वर्कचंच काम केलं आहे. तर यामधली साडी ना मला वाटते पिवळा कलर आणि निळ्या कलरचं ब्लाऊज होतं, ते खूप व्हायरल झालं होतं. त्यामधलंच हे पॅटर्न आहे. यावरती जास्त वर्कचं काम केलंय, त्यावरती वर्कचं काम कमी केलेलं होतं आणि यावरती जास्त आहे. त्यामुळे ना साडी खूप सुंदर दिसते. यावरचं ब्लाऊज सुद्धा मला खूप आवडलं. बघा एकदम ना मोती वर्कचं काम आहे आणि कट वर्क मध्ये याची बॉर्डर आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप सुंदर साडी दिसते. एकदम ना वेगळी आणि हटके अशी साडी आहे. एकदम सुंदर आणि चापून चुपून सुद्धा बसते. त्यामधलंच हे आहे ना दुसरं पॅटर्न आहे, जे की ना कमी वर्कमध्ये आहे आणि गोल्डन साडीमध्ये. तर खूप साऱ्या ना गोल्डन साड्या निघाल्या होत्या पाठीमागं त्याच कलरमध्ये. मी ही गोल्डन साडी घेतली होती, ते सुद्धा घेतली होती, पण मला त्यापेक्षा हे जास्त आवडली होती म्हणून मी हे ठेवून घेतली. पण त्याचे सुद्धा ना सूत जे होतं खूप भारी होतं, त्याचं पण सूत. तर आता ना गोल्डन कलरच्या साड्या जरा जास्तच झाल्यात. आता या पुढून ना गोल्डन कलरच्या साड्या थोड्या कमीच घ्यायच्या, कारण अंगावरची ना चिकू कलर दिसते आणि हे सुद्धा. पण ठीक आहे, काठपदर आणि यामध्ये ना थोडासा चेंजेस असतोच. तर यावरचं ब्लाऊज ना मला वाटते मोरपंखी आहे. तर मी अगोदर हे साडी खोलली होती, त्यामुळे ना पलीकडल्या रूममध्येच राहिलं असं. त्यानंतरची जर तुम्हाला काठपदर साडीमध्ये ही पैठणी साडी आवडली असेल तरी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मी याची सुद्धा तुम्हाला लिंक देते आणि हे ना रेडीमेड ब्लाऊज आहे त्याची सुद्धा तुम्हाला लिंक देते. असंच बऱ्याच ताईंना ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करता येत नसेल तर कमेंटमध्ये मी लिंक साडीची लिंक म्हणून पिन करते, तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा पोस्टला सुद्धा चेक करू शकता. बाय, धन्यवाद.